पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघितलंय ऊसाच्या रानात ती सगळ्या नळ्या हातरून घ्यायच्या होत्या. सगळ्या नळ्या त्या आणल्या होत्या. प्रत्येक सरीला नळ्या ती लावून घ्यायच्या होत्या. म्हणून गेलतो रानात पोहोचोच तरच सोन्याचा फोन आला. मी आलोय ट्रॅक्टर घेऊन घरी खात भरायला. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. आज का नाही काम त्यांनी थोडंच होतं, पण भरपूर ठिकाणी फिरायचं होतं. आम्हाला घरी जाईपर्यंत सोन्या ती ट्रॅक्टर घेऊन आला होता. मी तोपर्यंत गुरती सोडून घेतली, कारण गोट्यातलंच थोडंसं राहिलेलं खात त्यांनी भरायचं होतं. ट्रॅक्टर त्याने आतमध्ये लावून घेतला आणि त्याला पण आज काय झालं काय माहित, नुसतं आल्यापासून गाणी म्हणून गोव्याच लावत होता. कसलाच विचार न करता कामाला ती सुरुवात केली. मोकळ्या गोठ्यातलं खत असल्यामुळे खत त्यांनी खूप सुट होतं. त्यामुळे डम्पिंग त्यांनी थोड्याच वेळात भरत आलेली. आम्ही 4-5 जणच होतो, त्यामुळे काम त्यांनी तर खूप फास्ट चालू होतं. नंतर ज्याला मी खाली उतरलो आणि पप्पा त्यांनी वर चढलं, कारण शेंडी ती काढायची होती. पाठीमागच्या वेळेसच सगळं खत भरल्यामुळं ह्या 10-12 दिवसात खत त्यांनी थोडं साठलं होतं. फायनली गोठ्यातलं सगळं खत भरून झालं. मग ट्रॅक्टर सहित डम्पिंग त्यांनी बाहेर घेतली, कारण हे तर आपल्या झेंबूचं, डोंगीचं आणि म्हशीचं खत साठवलेलं. त्यांच्याच खतानं आपल्या डम्पिंगची भरती पण झाली होती. तिथनं पप्पा आणि सोन्या रानात खत ते वाटायला गेले. हे बघा आमची मस्तीने पण हाय. महेश पण आता थोड्या दिवसात न्यू फॅमिली मेंबर घेऊन येईल. तो पण ब्लॉग तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आणि ही पण अगोदरचीच तिची रेडी आहे. हिचं नाव डुंगी ती आहे, कारण पाठीमागच्या वर्षी आम्ही सगळेजण बॉयज टू पिक्चर बघत बसलेलो. तो पिक्चर संपला की तेवढ्यात मस येईल, म्हणून हिचं नाव का नाही डुंगी ठेवलंय. आज सकाळच्या नाश्त्याला छान चपातीच होती आणि दररोज पण हीच असतंय. आज ट्री डे असल्यामुळं आम्ही पण 4-5 झाडं लावली होती आणि ती तर फक्त फुलाचीच होती. झाडं लावली की त्याला ओलावा थोडासा केला. घरचं सगळं काम त्याने झालं की मी आणि पप्पा लगेच आलो खाली, कारण काल राहिलेलं पायपिंगचं ते काम करायचं होतं. तिथनं नंतर ज्याला आलो इकडच्या तालीच्या रानात. पाठीमागच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल, ह्या रानात पण आपण लागणच केली आणि ती लागण काय अशी उगवून यायला लागली. त्या रानातनं मला ह्या लागणीच्या रानात पाठवलेलं, कारण इथल्या उरलेल्या पायपाती तिकडे न्यायच्या होत्या. मी इथल्या पायपातीने घेऊन जातो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा की, आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करून जावा. म्हणजे कसं मी व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.